जर तुम्हालाही खाऊ वाटत असेल मटकी मिसळ, पण पावसामुळे तुम्हाला बाहेर जाता येत नसेल, तर तुम्ही घरीच बनवू शकता ही तिखट, झणझणीत व गरमागरम मटकी मिसळ. तर चला आपण बघूया कशी बनवतात ही मटकी मिसळ. तर मी इथे मटकी दोनदा धुवून घेतलेली आहे. तर आता आपल्याला मटकीला शिजवायचं आहे. तर यामध्ये अर्धा चमच हळद टाकून आपण मटकीला शिजवून घेऊया हाय फ्लेमवर. तर आपली मटकी आता 10 ते 15 मिनटं शिजलेली आहे. तर आपण याचा मसाला बनवून घेऊया. त्यासाठी आपल्याला पाहिजे कोथिंबीर, कांदा, लसूण, खोबरं, अद्रक व टमाटा. आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. तर यामध्ये मी टाकते खोबरं, त्यानंतर लसूण, त्यानंतर अद्रक, त्यानंतर कांदे. मी 2 कांदे घेतलेले आहे बारीक चिरलेले आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. तर यात टाकूया आपण टोमॅटो व कोथिंबीर. आता हे सर्व मिक्स करून आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर मी याला इथे वाटून घेतलेले आहे. तर आता आपण घेऊया भाजी बनवण्यासाठी. तर मी गॅसचं फ्लेम चालू करून त्यावर कढई ठेवलेली आहे. याला 5 ते 10 मिनटं तापू द्यायचे आहे कढईला. त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चम्मच आपल्याला तेल टाकायचे आहे. तर या तेलला थोडं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. यानंतर आपण यामध्ये हे तेल पूर्णपणे गरम झाल्यानंतर थोडंसं टाकून बघत आहे मी मोहरी, कारण हे तेल थोडं गरम झालं पाहिजे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकूया, मी अर्धा चमच टाकत आहे मोहरी, अर्धा चमच जिरं. आता ह्या दोन्हीला आपल्याला तेलामध्ये तडकून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता. तर याला थोडंसं हलवून घेऊया व तेलामध्ये फ्राय करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला तो वाटलेली पेस्ट घालायची आहे. आता हे पेस्ट आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. सर्व मसाला तेलामध्ये फ्राय करायचा आहे चांगला. ते या आपलं बघू शकता आपण हे मसाले आता सर्व भाजलेले आहे. यामध्ये मी आता अर्धा चमच हळद, 2 मोठे चमच लाल तिखट व 2 मोठे चमच काळे तिखट व अर्धा चमच गरम मसाला. आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. तर याला थोडंसं आपल्याला मीडियम फ्लेमवर सर्व मसाला ब्राऊन होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे. तर आता हा मसाला आपला ब्राऊन झालेला आहे. आता आपण यामध्ये शिजलेली मटकी टाकूया व त्याचे पाणी जे असेल ते टाकूया. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मसाल्यासोबत. तर यामध्ये आपण थोडंसं अजून पाणी घालूया. आता हे सर्व मिक्स करून आपल्याला यामध्ये घालायचे आहे चवीनुसार मीठ. आता मीठ यामध्ये सर्व मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला यावरून टाकूया थोडासा गरम मसाला, कारण तरी येण्यासाठी गरम मसाला महत्त्वाचा असतो. त्यामुळे याच्यामध्ये मी टाकत आहे 2 चमच गरम मसाला. तर आता ह्याला आपल्याला उकळायचे आहे. तर भाजी शिजलेली आहे आपली. तर आपण हे आता याच्यावर कोथिंबीर, गॅस बंद करून यावर कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे गरमागरम खाण्यासाठी तयार आहे. तर पावसात बाहेर न जाता तुम्ही घरीच बनवू शकता मटकी मिसळ, जी गरम असेल व तिखट व झणझणीत असेल.
तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा. व तुम्हाला कोणती नवीन रेसिपी पाहिजे असेल तर ते तुम्ही सांगू शकता. तर तुम्ही या भाजीवर थोडीशी शेव, कांदा, कोथिंबीर टाकून व थोडंसं लिंबू पिळून खाऊ शकता. तर तयार आहे आपली गरमागरम मिसळ, मटकी मिसळ. तर चला आपण आता खाऊया.